Welcome my dear student. Yesterday we have completed 25th example of an astrologer's day grammar. Now we are going to see the textual grammar, example number 26. Okay. Example number 26. You can't get out of it now. You can't get out of it now. What is the instruction here? The instruction is that rewrite using unable to. Using unable to. When there is a sentence that it gives the instruction of rewrite using unable to, means what? You have to know down. 1 minute. There is some problem in my keypad. Okay, you can get out of it, rewrite using unable to. That you have to know the meaning of unable to. What is the meaning of unable to? That unable to, it is used in present tense form as well as in past to form. Unable to हा past to form मध्ये वापरला जातो आणि प्रेझेंट टेन्स फॉर्ममध्ये सुद्धा वापरला जातो. बघूया काय आहे ते. अनेबल टूचा अर्थ प्रेझेंट टेन्समध्ये काय होतो ते आपण पहिले बघूया. आपण इथं लिहूया प्रेझेंट टेन्समध्ये याचा अर्थ काय आहे. प्रेझेंट टेन्समध्ये अनेबल टूला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं प्रेझेंट टेन्समध्ये इज, ॲम, आर unable to. To means can't. Is, am, are unable to याचा अर्थ प्रेझेंट टेन्समध्ये आहे can't. त्याचबरोबर unable toचा अर्थ आहे अनेबल टू. हे वारंवार लिहून नाही देणार मी तुम्हाला, आता हे पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे मी लिहून देतो आहे. अनेबल टू पास्ट टेन्सच्या फॉर्ममध्ये पास्ट टेन्स फॉर्ममध्ये अनेबल टूला काय म्हटलं जातं हे बघूया आपण. वॉज where सॉरी चुकीच्या ठिकाणी टाईप होत आहे. अनेबल टू याचा अर्थ आहे कुड नॉट. ओके, आता समजा कुड नॉट राहिलं तर वॉज वेअर अनेबल टू वापरायचं आहे आणि समजा कॅन नॉट असेल तर आपल्याला वाजवायचं आहे इज, ॲम, आर अनेबल टू. आता ह्या ठिकाणी यू आहे आणि यू नंतर त्यांनी काय म्हटलं आहे यू कांट. म्हणजे कांट आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. यू आहे म्हणजे इज, ॲम, आर पैकी काय लागणार, आर लागणार. मग काय होणार यू आर, मग काय आहे उरलेलं आर सोबत काय लावायचं आहे अनेबल टू. म्हणजे हे वाक्य कसं होणार तुमचं आता बघूया आपण. आन्सर काय होणार
या ठिकाणी यू आर अनेबल टू गेट आउट ऑफ इट नाव. ह्या पद्धतीने याचं वाक्य होणार आहे आपलं. हे ह्या स्टाईलनी वाक्य होणार आहे. ओके. देन example number 26. If I prove you are bluffing, you must return that Anna to me with interest. तुमच्या लक्षात असेल की ज्यावेळेस तो येतो आणि त्यांच्या दोघांमध्ये डील होते, कस्टमर दोन न्यू स्ट्रेंजर आहे, पूर्ण त्याचं संध्याकाळी आता तो ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर घरी जात असतो आणि दुकान ज्यावेळेस उचलत असतो ज्यावेळेस त्याचा घरी जायचा जो प्लॅन असतो त्यांनी आपला सगळा लवाजमा पॅराफेरमिलिया त्यांनी उचलला असतो, त्याच वेळेस तो कस्टमर आला असतो. त्यावेळेस त्यांची जी डील होते त्यावेळेस त्या डीलमध्ये तो म्हणतो इफ यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट ॲना टू मी विथ इंटरेस्ट. ह्या वेळेसचं हे वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत असताना वाक्यसुद्धा कुठलं आहे, कसं आहे, हे सुद्धा तर आपल्याला सगळं लक्षात आलं पाहिजे. अभ्यास अशा पद्धतीने करा तुम्ही. रिराईट युझिंग अनलेस. ओके. अनलेसच्या वाक्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे की इफचं समजा वाक्य आहे, सॉरी कर्सरमुळे प्रॉब्लेम, इफचं समजा वाक्य आहे, इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. इफच्या वाक्यामध्ये बघायचं की इफसोबत पहिला जो क्लॉज आहे, म्हणजे क्लॉजपेक्षा तुम्हाला सोपी शब्द ट्रिक सांगतो आहे मी, पहिला जो स्वल्पविराम आहे इफपासून पहिल्या स्वल्पविरामकडे पाहायचा. ह्या ठिकाणी नॉट दिसत आहे का? समजा इफ आणि इफसोबत नॉट दिसत आहे पहिल्या स्वल्पविरामपर्यंत, तर तुमचं काम अत्यंत सोपी झालं आहे. इफच्या ऐवजी अनलेस लावायचं, वाक्यातील नॉट काढून घ्यायचं, वाक्य जशा तसं लिहून टाकायचं. हा झाला पहिला प्रकार, जो ट्रिक आहे. समजा इफसोबत नॉट नाही दिसत आहे, पहिल्या इफपासून स्वल्पविराम इथपर्यंत तुम्हाला नॉट दिसत नाही आहे, तर मग काय करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. इफपासून आता कॉमा म्हणजे क्लॉज, पहिला क्लॉज होईपर्यंत इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग इथपर्यंत आपल्याला कुठलाही नॉट निगेशन दर्शवणारा शब्द दिसत नाही आहे. मग याला म्हणायचं आपण हा टाईप 2चा प्रकार आहे. मनातल्या मनात म्हणायचं की हा टाईप 2चा प्रकार आहे, असं मनातल्या मनात म्हणायचं. मग अशा वाक्यामध्ये काय करावं लागतं? अशा वाक्यामध्ये इफच्या ऐवजी लावायचं अनलेस आणि नंतर दुसरं वाक्य पाहायचं. दुसरं वाक्य म्हणजे स्वल्पविरामच्या नंतर. मग ज्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब दिसत आहे त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब दिसेल किंवा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला नॉट टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी वर्ब दिसत आहे तो म्हणजे मस्टच्या नंतर येईन आपलं नॉट. म्हणजे मी काय म्हणतो आहे पुन्हा समजून घ्या पहिले, मी सोडवून देतोच तुम्हाला. इफच्या ऐवजी लावायचा अनलेस. आपण अनलेस लावून टाकला, पण त्या पहिल्या स्वल्पविरामपर्यंत आपल्याला नॉट दिसत नाही आहे. मग काय करायचं मग आपण करायचं आहे दुसऱ्या क्लॉज म्हणजे स्वल्पविरामच्या समोर पाहायचं, ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी दिसत आहे का? हो दिसत आहे. दिसली कुठली आहे ती ओळखायची. जसं ह्या ठिकाणी आम्ही ओळखलं की मस्ट ही आमची मॉडेल ऑक्झिलरी आहे, तर मस्ट नंतर काय लावायचं आपल्याला नॉट लावायचं आहे. मग आन्सर कसं होईल बघा. ओके. unless I prove you are bluffing. ओके. इथपर्यंत झाला. कॉमा जो आहे तो कॉमा देऊन टाकायचा. यू
यू नंतर आपला मॉडेल ऑक्झिलरी आहे मस्ट. मग त्याच्यानंतर आहे आपला नॉट जो होता तो त्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर लावायचा. यू मस्ट नॉट रिटर्न दॅट ॲना to me with interest. हा आहे आपला टाईप 2चा प्रकार, जो आपण मनातल्या मनात ठरवला आहे की याला आपल्याला टाईप 2 म्हणायचा आहे. टाईप 1 कोणाला म्हणायचा आहे? इफसोबत जो क्लॉज असतं त्या ठिकाणी आपल्याला नॉट भेटत असेल तर त्याला टाईप 1 म्हणून टाकायचं, आणि नॉट नाही भेटत आहे तर हा आपल्या मनातल्या मनात म्हणायचा हा टाईप 2 आहे आणि मला टाईप 2चं वाक्य सोडवायचं आहे. अशा पद्धतीने समजा तुमची तयारी राहिली तर मला असं वाटतं की काहीही 12वीमध्ये कठीण काम नाही आहे तुम्हाला चांगले मार्क्स मिळवणे. आणि हळूहळू आपली खूप छान प्रॅक्टिस आहे, कारण प्रत्येक लेसनचं तुमच्या मागे येणारच आहे. प्रत्येक लेसनचं आपण बघणार आहोत ग्रामर. आता 27वं वाक्य चालू आहे. प्रत्येक याचे कमीत कमी 30 वाक्य भेटतील आपल्याला, तर नक्की छान आपली प्रॅक्टिस होईल. फक्त तुम्ही छान आपला अभ्यास करा आणि चांगल्या रीतीने पास होत चला. ठीक आहे, चांगल्या रीतीने सोडवत चला. पास तर सगळेजण होणारच आहे. ओके. सेकंड, ॲस्ट्रॉलॉजर felt very uncomfortable. The astrologer felt very uncomfortable. बघा, मला दिसलं पाहिजे. याचं काय करा म्हणता येतो की रिराईट ॲज ए negative sentence. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये याला टर्न करायचं आहे आपल्याला. म्हणजे वाक्य होकारार्थी आहे, वाक्याला काय करायचं आहे तुम्हाला नकारार्थीमध्ये चेंज करायचं आहे. ॲस्ट्रॉलॉजर, एक सेकंड, फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. अशा पद्धतीने हे वाक्य होईल. एकदम खाली चाललं तर त्याच्यामुळे मी इथंच ठेवतो हे वाक्य. याचा आता निगेटिव्ह करायचं आहे तर काय करावं लागेल? आता अनकम्फर्टेबलचं निगेटिव्ह आपला विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागेल, तो होईल कम्फर्टेबल. ओके. आता नंतर वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे तुम्ही असंही लिहू शकता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट, परंतु आता फेल्ट नंतर नॉट नाही लावू शकत. प्रॉब्लेम आला बेटा. आता द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट नॉट व्हेरी कम्फर्टेबल असं वाक्य केलं तर नक्कीच चुकेल आपलं. हां, सेन्स तर बरोबर आला तुमचा, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे की बा सर तुम्ही तर म्हटलं होतं का बा विरुद्धार्थी करून घ्या आणि नॉट लावून घ्या. बरोबर आहे, मी सांगितलं होतं विरुद्धार्थी करून घ्या आणि नॉट लावून घ्या, रिराईट ॲज अ निगेटिव्ह होऊन जातं. परंतु कुठे नॉट लावा? फेल्टच्या नंतर नॉट लावा असं मी म्हटलं का? नाही. ऑक्झिलरी वर्बच्या नंतर ऑक्झिलरी वर्ब असता तर तुम्ही नॉट लावला असता तर बिलकुल बरोबर होतं वाक्य. माझं जे सूचना होती ते बरोबर होती, परंतु ह्या ठिकाणी तर नाही आहे. मग आता वाक्याचा प्रकार ओळखा. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. वाक्याचा प्रकार हा सिम्पल पास्ट टेन्स. फेल्ट हा तुमचा V2 आहे. आता नो सुनरच्या वेळेस आपण जो रूल लावला होता की त्या ठिकाणी आता V2 होता तर डीड वापरला आणि मग V1 केला होता, तसंच आपल्याला इथं करायचं आहे. आता मी काय म्हटलं की नो सुनरच्या वेळेस आपण जो रूल केला होता की ज्यावेळेस आपलं V2 दिसतं आहे, जसं ह्या ठिकाणी फेल्ट दिसतं आहे, याला चेंज करायचं आपल्याला डीड लावावं लागेल आणि V1 करावं लागेल पहिल्यांदा याचा. आणि त्या डीड नंतर हा ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? नॉट लावावं लागेल. पहा, म्हणून इथं चेंज कसा होणार? द ॲस्ट्रॉलॉजर डीड आला. आता तुम्ही इथं लावू शकता नॉट. आता जो रूल आहे तो डीड नॉट, मग डीड वापरला तर फेल्टचा काय झालं? फील. ओके. व्हेरी. आता अनकम्फर्टेबलचा काय करू आपण? विरुद्धार्थी शब्द. समजलं? इतकं सोपी आहे, पण लॉजिक लावायला लागतं. लॉजिक लावल्याशिवाय तुम्ही आन्सर दूर करू शकत नाही. द ॲस्ट्रॉलॉजर डीड नॉट फील व्हेरी कम्फर्टेबल. आत्ता तुमचं वाक्य जमलं. थोडंसं हे लिहिताना वगैरे थोडासा प्रॉब्लेम जातो, कारण त्या ठिकाणी आता मी तुम्हाला इथं
रन ऑटो रोटेट करतो की जेणेकरून तुम्हाला ते दिसलं पाहिजे हॉरिझॉन्टल केल्यावर. द ॲस्ट्रॉलॉजर डिड नॉट फील व्हेरी कम्फर्टेबल. हे झालं आपलं वाक्य. बघा आपण जे काही रूल होतं ते सगळं समजावून सांगितलं आहे आपण या ठिकाणी. आपलं आता वाक्य कुठलं किती नंबरचं झालं 27 झालं. 28 वाक्याकडे आपण आता जातो आहे. कुठलंही वाक्य उद्या घाबरायचं काही कारण नाही आहे. 28 यू may do what you like. काय इन्स्ट्रक्शन आहे बघू. आयडेंटिफाय ह्या सी सारखा दिसतोय, याला थोडं मोठं करू. आयडेंटिफाय मॉडल ऑक्झिलरी and write what it suggests. Identify the model auxiliary and write what it suggests. Okay, you may do what you like. Identify model auxiliary, what you suggest. Instruction पहा बरोबर लिहा. व्हर्टिकल व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल आन्सर आपल्याला. आता याच्यातली मॉडेल ऑक्झिलरी कोणची आहे. मॉडेल ऑक्झिलरी आयडेंटिफाय करायची आहे. आयडेंटिफाय करणे म्हणजे ओळखणे. मॉडेल ऑक्झिलरी पहिल्यांदा लिहावं लागेल कोणची आहे ती, आणि मॉडेल ऑक्झिलरी मग ती काय सांगते, याचं मिनिंग काय आहे हे तो विचारत आहे. तर ह्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी आहे आपली मे. अँड व्हॉट इट सजेस्ट, मे काय सजेस्ट करतो आहे, मे दाखवते तुम्हाला परमिशन किंवा परमिशनपेक्षा आपण या ठिकाणी म्हणू पॉसिबिलिटी, आणि काय दाखवते, दुसरी दाखवते परमिशन. याचा अर्थ काय एवढं तुम्हाला लिहायचं आहे ह्या ठिकाणी. यू मे डू व्हॉट यू लाईक, तुम्हाला जसं वाटते तसं तू करू शकतो. ह्या ठिकाणी पॉसिबिलिटी आणि परमिशन दोघांचाही सेन्स निघतो, म्हणून मी हे दोन्ही दिले आहे. की काय सजेस्ट करताय, हा परमिशनही सांगताय तुला जे वाटते ते तू करू शकतो. म्हणजे व्हॉट द पॉसिबिलिटी यू कॅन यू वॉन्ट टू डू, दॅट यू आर हॅविंग ऑल द फ्रीडम दॅट यू कॅन डू व्हॉट यू वॉन्ट टू डू, दॅट इज द पॉसिबिलिटी. ॲज वेल ॲज आय एम गिविंग यू द परमिशन दॅट व्हॉट यू वॉन्ट टू डू यू आर गोइंग टू डू without any hesitation. That is also it says the permission. त्याच्यामुळे दोन्ही उत्तरं आपले हे बरोबरच आहे. आपलं आता वाक्य कोणतं झालं होतं, नंबर बघूया एकदा 28. नाव कम फॉर द 29th. Next. A knife has passed through you once. A knife has passed through you once. काय म्हणतोय, आयडेंटिफाय द टेन्स ओळखा, कुठला टेन्स आहे ते ओळखायचा. अ नाईफ हॅज पास, नाईफ मीन्स सब्जेक्ट, हॅज म्हणजे तुमचं आहे ऑक्झिलरी वर्ब, पास म्हणजे V3 थ्रू यू वन्स ऑब्जेक्ट आहे. एस प्लस AV प्लस V3 प्लस O हा आहे तुमचा परफेक्टचा फॉर्म्युला. हॅज आणि हॅव येत असेल ऑक्झिलरी वर्ब तर हा आहे प्रेझेंट परफेक्ट, आणि हॅड येत असेल तर तुमचा पास्ट परफेक्ट, आणि विल हॅव आणि शॅल हॅव येत असेल तर तुमचा फ्युचर परफेक्ट. आता ह्या ठिकाणी नाईफ हॅज पास हा त्यात आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे झालं तुमचं उत्तर.
Now come for the 30th atom. He bared his chest to show the scar. Instruction is rewrite using the present participle okay, of the underlined. He bared his chest to show the scar. Rewrite using. He bared his chest to show the scar. Rewrite using the present participle of the word underline. Of the word अंडरलाईन. जो अंडरलाईन केलेला आहे त्याचा काय बनवायचं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल करायचा आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजे व्ही प्लस आय एन जी. आता ह्या ठिकाणी टू शो हा त्या ठिकाणी आहे, तर शोला आय एन जी लागेल. तो शो हा तुमचा वर्ब आहे, त्याच्यातला टू निघून जाईल आणि शोला आय एन जी लागून काय होईल, त्याचं शोईंग होईल. मग आन्सर कसं होणार आता बघूया. ही bared his chest showing the scar. ह्या ठिकाणी आपला शोईंग पहा, हा झाला तुमचा प्रेझेंट पार्टिसिपल. अशा रीतीने आज आपण 5 वाक्य बघितलेले आहे. पहिले तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता पहिल्यापासून लिहायचं, कारण हे तुम्हाला मी नोटबुकमध्ये लिहा असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट काढणे गरजेचं आहे. एक्सप्लेनेशन मी डिटेल दिला आहे. आज आपण 3rd पार्ट संपवला आहे. रोजचे आपण 5च ग्रॅमॅटिकल ॲटम याच्यासाठी बघत आहोत की तुम्हाला कंटाळा यायला नको. कारण तुम्ही कसे आता लॉकडाऊनमुळे असं झालं आहे की खूप दिवसपर्यंत तुम्ही रिकामे होते, तुमचा अभ्यास तेवढा काही चालू नव्हता. पण तुमच्या आता हळूहळू आपला जो तुमचा अभ्यास करण्याचा जो वेळ वाढेल त्यानुसार आपण सुद्धा हे आपले वाक्य वाढवू. आता 5 आपण घेतले आहे. पहिलं वाक्य होतं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा दुसरं वाक्य आहे, याचंही स्क्रीनशॉट काढून घ्या. काही प्रॉब्लेम राहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर माझे 3 लेसन्सचे मी तुम्हाला व्हिडिओज डायरेक्ट व्हिडिओ शूट करून मी पाठवले आहे, ते सुद्धा पहा. सबस्क्राईब करायला सांगा विद्यार्थ्यांना. ग्रामरचे वेगळे आणि लेसन्स आणि पोएम्सचे वेगळे असे व्हिडिओज येईल. पूर्ण एकूण एक गोष्ट तुमची कंप्लीट केल्या जाईल. फक्त तुम्ही अभ्यास बरोबर करा, शांत डोक्याने बसा आणि हे ग्रामर तुमच्या समोरच्या दृष्टीनेसुद्धा आयुष्यामध्ये कामात येणार आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबत आहोत. नेक्स्ट पार्ट घेऊन मी उद्या पुन्हा त्या ठिकाणी येतो आहे.